म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानंच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी निर्णय केले. तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का, एकदा सांगतो गप्पा ऐका. होतो तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन माननीय जरंगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या आम्ही मान्य केल्या आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेली आंदोलनं, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेला निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया काळाच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती जाईल अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो. एकच फक्त पाटील एक विनंती आहे, याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला ही कळकळीची आमच्या करावं लागत असतं मला. आम्ही करूच नका. शांत बसा 1 मिनिटासाठी. आपण काय करू आता, 2-3 दिवस म्हणल्यात ना, 2-3 दिवसात जी आर काढतो. पण हे झाल्यावर सुरू करतो. चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी 2-3 दिवस म्हणजे मंगळवार
कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचा त्यांना, तर आपण मग आणि विश्वास नाही थांबा विश्वासावर परत म्हणते ते उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. हा वाचता केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य. थांबा तुम्ही ऐकून, हे अभ्यासकांना मान्य, सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडपती सुरू केले. सगळ्याच्या सहमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार, तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागं पुढे नको. त्यामुळे ते सांगतात आपण सगळ्या सूचना काय बघू, नाही तर पुन्हा उपोषणला बसतात. काय झाले मग आता सोडायचं का? आता सोडायचं का नाही? मी काय ठरलं, उपोषण सोडायचं का नाही म्हणतो. मनापासून शुभेच्छा. आपले मागच्या अनेक दिवसापासून माननीय विखे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री मान्य केलं आणि मनापासून इच्छा होती की आणि त्याला साथ वाटली मान्य केली. त्यासाठी पण मी तुमचा आभार मानतो आणि तुमचा शब्द शांत आहे का? मागणी राहिली आपली, मागणी नाही तुम्ही मागे झाले तर सांगा थोडं ऐसा का माग विषय सांगत राहिलं मा तेवढा सांगायला समाजाला कळेल ना. इथे नंतर सांगणार आहे ही मागणी नाही, समाजाला समज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि आमचे दोघं करायची तेवढा आदेश काय होईल तिथे जर मागणी येतात ते म्हणते उपोषणात आणि वेगळी सांगतो ती आमच्या जरा दोघांची जाण प्रतिष्ठा करायची म्हणजे त्याची तरी जिरण नाही तर मैत्री जिरली आता आदेश काढतो.
गोष्ट जय शिवराय जय शिवराय. जय शिवराय जय शिवराय. सरकारचं विखे पाटील साहेबांचं आणि त्यांनी दिलेला हा ड्राफ्ट, त्यांनी ड्राफ्ट आणलाय सकाळपासून आणि त्यांनी ड्राफ्ट आणला की आपण पण अभ्यासक बोलवले सगळे. हे उभं राहिले सगळे अभ्यासक आहेत, यांच्यावर ध्यान राहू दे रे बाबा. हे हा म्हणले जाता उद्या नाही म्हणते म्हणून सांगतो. भाई गप्पड आग येते ना, आता भात टाकून बसले आग येतो कोण मला. सागर सर थोडा मोबाईल. आपण त्यांना मागण्या केल्या, त्याच्यावर त्यांनी एक मसुदा तयार केला. 58ला कुंडी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे. त्या कुंडी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंदणी झाली. त्यांनी ते देण्याचं मान्य केलं. केलंय का? हो हो म्हणते. आणि अरे मग त्यांच्याकडे आल्या जोरात बोलते ना, तुला काय कळणार दम भर ना माईक माझ्याकडे नावात कसं येईल तिकडे. हो म्हणले. जे 58 लाख नोंदी सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या. 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलं. ते पण देतो. मागून मागासारखा नाही तुम्ही फक्त पोरं मागासारखा 1-1 फूट 2-2 फूट मागासारखा सरकले का सर बरोबर. त्यांना त्रास नका देऊ. ऐकून घ्या. 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे, कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकेनात म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ. ते पण ग्रामपंचायतला चिटकेणार आहे, ते पण चिटकेणार आहे. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या. त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहेत आणि अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे.
विभागीय आयुक्तालयावर महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्तालयावर सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी. हे एक विषय क्लिअर झाला. आता 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिटा पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येईल, आपल्या लोकांना मोडी वाचता येत नाही. मराठीत जर ग्रामपंचायत लावली ती म्हणून मुकली निघली, हे म्हणतात अर्ज करीत नाहीत, त्याला मोडीत वाचता येणार केड बिड ते धरली आले त्याला काय कळणार त्याचं नाव आहे म्हणून. त्यामुळे आपण त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात देऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं. म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं. थांबा ना, काय आधीच असतात काय निळगाणीची का तुम्ही दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो. एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला, नुसता क्लिअर नाही झाला. त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिला, याच्या आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना. काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवा बरं का, नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार. या सूचना ते देणार आहेत ना. म्हणजे ते घाबरेल ना, तेव्हा त्याला कळेल आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्या. आणि ह्या सूचना द्याव्या लागणार आहेत तर अधिकारी भेट. असा मला एकट्याला ड्राफ्ट देऊन नाही चालणार. प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला ते जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेल्या सूचना आहेत याप्रमाणे काम करचाल. आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला तर ते म्हणते ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून हे सरकारचेच आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते ठीक ते काढतो म्हणते. एक वर्ष झाला. दुसरा हैदराबाद गॅजेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली सुलभता थोडी, जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यात. तर ESOPतला मेळ आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅजेटियर त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. ESOP खुसुद्दीन या लफड्यात आपण पडत नाही, त्याला किचकट जावण्याचं काम असतं. मग ते अभ्यासक बोलले ते डोके खाणार लय डोके खाते, दुपारपासून तेच डोकं खाते, त्यांचं खाते आणि आपलं खाते. त्यांना ESOP ते म्हणतात योग्य आहे की योग्य, सगळे म्हणतात. म्हणजे ते आता अभ्यासक आणि जे आहे ते खरं आहे. तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळत असतो. आपण उगं काही रान हाणून काही अर्थ नसतो. म्हणजे ती ESOP नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅजेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि ते ESOPत काही सुधारणा पण दिल्यात ना, त्यांनी सुधारणा पण दिल्या. ते त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंतची जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायचं त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे तो विषय दुसरा क्लिअर झाला. आता हैदराबाद गॅजेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही. बरोबर ना तसं? आता तर नाही अडचण येणार. आता नाही येणार. गाव पातळीवर टीम पाहिजे सांगायला. पुढचं ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो मला पेस पडून मग आता तोंडाला हे झाले, चिटकायला लागले. सकाळपासून पाणी नाही, त्यातल्या धुवून आते 8 दिवसाचा कट्टा एका दिवसातच निघाला. मी 7-8 दिवस नव्हतो ते मंडपात. 7-8-9 दिवस ते होत नाही मला ते नाना पाण्यात. इथं पहिल्या दिवशी झपका लागला. अरे अवघड ताण झाला नाही. अरे नसतं मुतातच काम हे राहिलं. वरून रातभर पाणी नाही मुतायला पोटात मुतू तू काय इतकं उन्हाळ्या लागायच्या झोप नाही हो. 8 दिवसाचा कट्टा एका दिवसात झपका झालाय. हे दुसरं झालं. याची बस सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायच्यात. म्हणून तुम्हाला विचारायलोय वरिष्ठ लेवलवर सूचना काढायच्या. ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो, पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काही चुकलं की पुन्हा गोळ होईल म्हणून अभ्यासक बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक येत आपल्या इकडचे पण आहेत. आता जे नाही आले त्याला मी काही करू शकत. त्यांना आम्ही टाइम नसतो, बोलायला टाइम असतो तेवढा मीडिया मराठीच्या विरोधात. मग आता मी काय करू त्याला. त्यामुळे ते विषय संपला. जात पडताळणीच्या म्हणजे आपल्या जे व्हॅलिटी आहेत त्याबाबत 15 दिवसाला आढावा घेणार आहेत इथून पुढे.
ते बी सूचना काढायला सरकार स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्ही स्तरावर आणि उपसमिती पण तिसरी परत तिघांच्या वतीनं आदेश अधिकाऱ्यांकडे जावेद साहेबांची आमचं म्हणणं आहे. चौथा, मराठा आणि कुणबी त्यांना सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय. त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना. मंत्रालय स्थापन करायला महिना कसा जाईल? सगळ्या मराठा आरक्षण पक्ष आपण स्वतंत्र मंत्रालय करतोय, त्यामुळे स्वतंत्र अधिकारी आहेत. कसे कशामुळे त्यांना मंत्रालय आहे ना, आपलं कसे कशा मंत्रालय कोणाला दिलेलं आहे? फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय. ते ओबीसी मंत्रालय नाहीये काय? हा मग तसंच होणार ना, एका जातीला होऊ शकत नाही. हा. हा. ठीक. समजा ते मंत्रालय म्हणतात मग आम्ही मंत्रालयात म्हणणार मग त्याला काय त्याला काय बागायची नसली तरी बागायची म्हणायचं असं त्यांचं धोरण आहे. मंत्रालय नसलं तरी आमचं ओबीसी मंत्रालय विभाग आहेत आणि हे आता सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत आहे. त्यामुळे आपण त्यात फक्त आपण वापर करून मागतो स्वतंत्र कक्ष करावं. नाव भाजपने ठो आपण डोकं लावण्याला मत होतो ग बसव आपल्याला नाही तर काय. आपल्या बलिदान केलेल्या कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणते. नोकऱ्याचं नोकऱ्याचा उल्लेख बी काय केला आपण जवळजवळ सगळ्या 32 MSRTC केलाय महामंडळ. बाकी आपल्या महामंडळ कोमंडळ पण आम्ही आता MSDCL म्हणजे इतर कंपनी आहेत MIDC आणि महावितरणचा शेअर काढा ना. त्या चुकवतो मी. कधी याच्यात लिहिलं नाही. MIDCने ठराव केलाय की आम्ही बाकी पब्लिश नाहीये ते, पब्लिश नाहीये माझ्यापर्यंत नाही आली. हा कुटुंबापर्यंत ते गेलं नाही ना. ते कुटुंब कसे मागणी गेले त्यांचं जर हे बघा, आम्हाला याच्यात जी गोष्ट कमी मिळाली तर चालत. त्यांचा करता पुरुष गेला उगारातून कोण नाही राहिले त्यांना आधार म्हणून लेकर बाळ उघडत मुलं इस्तेमाल नको म्हटल्यानंतर मग आम्ही मी थोडा पुढाकार घेऊन उद्या सामान म्हटलंय माहिती घ्या तर मान्य केलं ठराव केला बोर्डात घेण्यामध्ये. अशा गृह चौकशी अमकं तमकं हे अशा आढावा बैठका मुलींच्या अभ्यासक EWS पोरांचं विद्यार्थ्यां निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं न्यायमूर्ती संदेश समितीला 1 वर्षाची मुदतवाढ सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितले. त्याच्या सूचना काढतो आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात ते व्याज परताव्यासाठी बी ते तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्याला हो म्हणल्याशिवाय ते म्हणजे सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे. आता असे 13-14 मुद्दे आहेत. ठराव केला म्हणजे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा GR काढलाय का ठराव आहे. ठराव आहे बोर्ड आहे झालं ते समजा ते MIDCचं बलिदान गेलेल्या कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणलेत पण ते आपल्यात बी आपण काय गरीब असले आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरं सांगतो तुम्ही मी सारखेच पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या मागल्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या. मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही काढायचे सांगायचे का मग आता ते काढल्याशिवाय तर तरी कसं मिळेल आपल्याला. घेतलं ना आता सगळ्यावरच येत सांगितलं काय एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न कन्सिडर करून घ्यायचं. हा ते पत्र दिलंय त्यांना पण उपसमितीकडे देऊ ते वेगळं पत्र. आपण जरा ते वेगळा विषय आपण काय करू यांना सेपरेट देऊ. हा हा ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय ते मुलगा वारला तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तर पुतण्यालाही देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभलीन पोरगत नाहीये त्यांना सांभाळायला कोण मग पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा का भरोसा संभलीनच नाही मग पोरीला द्यावा. आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे
आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकारची विशेष बात करायला हरकत नाही तेवढ्या गोष्टी. अगोदर केले हा. विषय नव्हता आपण मला पत्र द्या साहेब राहुल सरला दिले त्या दिवशी. दिलं ना? सर पण होते हो. गजानन गट मग याच्या सूचना काढायला अधिकार पोराव सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्या तर काम कसं होईल मग पुढं. हा नाही अभ्यासाकरता पण हे सूचना लवकर निघून द्या. हा सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आधीच सरकारनं दिले की हे काम लगेच लागू होते. ठीक आहे पण याच्यातलं एक सांगतो हा, हे मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही हे मराठा करायला. प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मग मी महिना काय जास्त बघितला तो 15 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतला तू पण 15 झालं नाही मग ते म्हणून मी सेपर साईडला महिना म्हटला. हा मी असं बैठक बघायची. आता महामंडळ असं होतं पद निर्माण करण्यापासून परव एक महत्वाचा मुद्दा राहिला. महामंडळ असं होतं की सातारा संस्थांचा गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं तर त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर येऊ घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्षाहून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या मागल्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या. मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही काढायचे सांगायचे का. मग आता ते काढल्याशिवाय तर तरी कसं मिळणार आपल्याला. पाटील गुन्हे झालेले आमच्यावर मराठा मोर्चा ते घेतलं ना आता सगळ्यावरच इतके सांगितलं ना. काय असं? एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न झालं कन्सिडर करून घ्यायचं. हा ते पत्र दिलंय त्यांना पण उपसमितीकडे देऊ ते वेगळं पत्र. आपण जरा ते वेगळा विषय आपण काय करू यांना सेपरेट देऊ. हा हा ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय की मुलगा वारला मुलगी एकच आहे. तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तर पुतण्यालाही देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभलीन पोरगत नाहीये त्यांना सांभाळायला कोण मग पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा आहे संभलीनच नाही मग पोरीला द्यावा. आणि काही काही ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकारची विशेष बात करायला हरकत नाही तेवढ्या गोष्टी. अगोदर केले हा. विषय नव्हता आपण मला पत्र द्या. साहेब राहुल सरला दिले त्या दिवशी. दिलं ना? सर पण होते हो. गजानन गट मग याच्या सूचना काढायला अधिकार पोराव सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्या तर काम कसं होईल मग पुढं. हा नाही अभ्यासाकरता पण हे सूचना लवकर निघून द्या. हा सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आधीच सरकारनं दिले की हे काम लगेच लागू होते. ठीक आहे पण याच्यातलं एक सांगतो हा, हे मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही हे मराठा करायला. प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मग मी महिना काय जास्त बघितला तो 15 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतला तू पण 15 झालं नाही मग ते म्हणून मी सेपर साईडला महिना म्हटला. हा मी असं बैठक बघायची. आता महामंडळ असं होतं पद निर्माण करण्यापासून परव एक महत्वाचा मुद्दा राहिला. महामंडळ असं होतं की सातारा संस्थांचा गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं तर त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर येऊ घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्षाचं विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला मराठ्यात काही नव्हतं असून गॅजेट. मला असं वाटतं ते 1 महिना वेळ मागते तर आपण हा म्हणावं का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलो होता महिनाभर थांबा चाबऱ्या जाऊन असते सरकार तुम्हाला म्हणलं होता महिनाभर थांबा ते आपल्या गांडीत लाकूड गुटून करून त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासात पण म्हणते का अभ्यास घेत माग ते बोलून घेतले होते खरं तर बरोबर. हा कारण त्यांचंही म्हणणं आहे राहू द्या 1 महिन्याच्यात काढतो असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले हे देतच नव्हते काही ना विषयच नव्हता येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणारे. त्यांच्या डोक्यात आलं होतं 4-5 दिवसात मुंबईकडे निघणारे. नाही आम्ही खरंच आमच्या डावाने कळून देत तुम्ही कळून देत नाहीत ना डाव तुम्ही म्हणजे सगळे
काय करायचं कोणाला तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 7 टप्प्यात होतो मुंबईत, आम्ही कळून दिलं कसं आहे. आमचा 4था टप्पा होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत, तुमच्या टायरलाच बसले असते ते धरून, गाडीच्या टायरला पळीतात कसं म्हातारा गोट्या धरी आणत नसतं, टायर धरून बसतं ते. एकदा का म्हातारा बसला असता त्याची टप्पर नाही गाडी बसून इकडे तिकडे जायचं. आमच्या लय टप्प्यात आंदोलन होतं, पण ते तुम्ही ओळखलं, ताबडतोब सन्मान केला समाजाचा, बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे, मीडियात सुद्धा आले, मला सातारा गॅझेटेर आत्ताच पाहिजे, त्याचा जिया मी ते लावून धरलं होतं. पण येईन मग आपल्या अंगावर पुढचंही भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय, मलमपट्ट्याच घेतल्यात आपण आतापर्यंत, कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलमपट्ट्या कवर करतात, दुःख वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट, म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणू, आता मी म्हणलोय, मी सकाळपासून लावून धरला आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केलाय, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल, म्हणजे दिलं देवपान घालून. चोर नसले तरी चोर आले रे आले, त्याच्यानं सध्या का चालत नको ना, महिना तर महिना. म्हणजे एक माझं एक भूमिका आहे एकटीची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तर मी त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या. मग पुढे तर नाही बोलता येणार, त्यांना जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय, सगळ्यात महत्वाचं माझा समाज, एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आलं पाहिजे, हे काम आपण करतो. पुन्हा पुढं खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट, पण समाजाला टिकणार दे जाईल. आता आपण समाज नाक उचलून बोला ना, तुम्हाला 10 महिन्यात देतो, कम द्या ना. आता सरकारला बोलून का नाही, आणि गडबडीत काय केलं, आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय शांतपणा करत होती, उलट ऐकून घ्यायला लागेल समाज. महिन्यामध्ये काय आता बोलता बोलता निघून जाईल. 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता, 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतं, नसतं मग त्याच्यात फॉलोअप कधी 2 जण कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसेल तर झालं. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले ते आता ऍडमिशन घेणार आहे. त्याच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखले तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जाऊ की तुम्ही लक्ष देणार का. कारण ना त्या टायमाला नाही, त्या टायमाला लेकराला लय अडचण आहे. आता मीडियाचे अरे यांचे मायकल डेंजर येतो, एवढी सकाळची येलं व्यापारी ये ना ओरडीत ये मीडियावाले तर हे सोपं नाही भाऊ. अडचणी गरज नाही. आम्ही काय करतो त्या सेलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या पण नाही होता, आपण प्रत्येक जिल्हाधिकारी करण्यात आपण हेल्पलाईन सुरू करतो. कोणाला कुठली अडचण झाली या नाही नाही ऐका ऐका रे थांबा पोराव. नाही तुम्ही काय जनरल आदेश काढा, तुमचे आदेश पण काढा की व्हॅलिडिटी रोखू नका, पण नंतर लक्ष पण घाला. अरे बाबा ते लिहिलंय, पण वरचं म्हणलं मी तुम्हाला शब्द म्हणलोय फक्त तो. हे तर तुम्ही लेखी आदेशच काढा, लेखी आदेशच काढाय. पण समजा काही काही अधिकाऱ्याला माल लागतो, खिसा गरम करायला लागतो, गरीब एखाद्या माणूस नाही देऊ शकत, तर ते संजय शिरसाट साहेब फोन केला ना, ते ताबडतोब काम करतात, लगेच अधिकाऱ्याला ताणूनच धरतात. वर्ष वाया जातो. नाही मग ते बोललं ना आता लगेच, मग तो एक महिन्यात मानले ना. आम्ही माझं म्हणणं काय, पोराने ऍडमिशन घेतलं तर व्हॅलिडिटीमुळे त्याची नोकरी जाते आणि शिक्षण जातं, तर ते जाऊन देऊ नका, आरडा करू नका, खाली बसू नका, वर बारावू नका, ऐकून घ्या बस. माझ्या कारण हेल्पलाईन नंबर ज्यांना अशा प्रश्न काही पण व्हॅलिडिटी बद्दल अडचणी आल्या, कोणती प्रमाणपत्राबद्दल अडचण आल्या, कलेक्टर ऑफिस ते सामान्य माणूस आणि सामान्य माणूस ते उपसमिती आपली एक हेल्पलाईन नंबर द्यायला लागले. त्या नंबरवर माहिती द्या म्हणून सांगते. उलट बरं झालं ना, घर पोहोचेल. नाही झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या अडचणी येत्या व्हॅलिडिटीच्या आणि कुणबीच्या, त्या अंतरावरती किंवा सांगितलं तरी मी सरकारच्या कानावर, मंत्र्यांच्या कानावर घालून ते करून घेत जाऊ आपण. तसं आता जबाबदारी यांच्यावरती दिली. समाजालाही कळेल हे किती काम करते समाजाचं, आपल्यालाही कळेल याला खरोखर समाजाचं काम करायचं होतं. म्हणून हे हा म्हणले होते, कथा अधिकाऱ्यांना फोन करून सांगते ती व्हॅलिडिटी त्याचं ऍडमिशन रोखलंय, त्याचं वाटोळं करू नको.
म्हणजे समाजाच्या उपयोगाला ह्या लोकांनी यावं एवढीच आपली पण अपेक्षा ती येते पुढे अशा आशा ठेवू. आता मग सांगून त्याला सूचना काढा म्हणून. अरे सूचना सरकारच्या काढल्याशिवाय काय? अरे हो मी आहे महत्वाचं राहिलो. अरे अरे असं कसं थांबा ना. नाही नाही हा हा बरं मुदतवाढ देश सांगायची का? देते देते मागही दिली होती ना या सरकारने या सरकार पुन्हा एकदा ऐका हे जे काय दिले ड्राफ्ट दिलेलं आहे ना आपल्याला सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिलेलं आहे ना सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिला त्यांना आता आदेश काढायचा आत्ता काढायचे का किंवा उद्या सकाळी सकाळी काढते किंवा आत्ता काढते तेव्हा काढते मला नाही माहित ते काढताय. पण हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं काढा म्हणून. ते म्हणले आम्ही विचारून घेतलंय म्हणलं ते आड पडतंय पुन्हा त्याला विचारलं ते उगल असं नको. तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलो आणि ते याला हो म्हणले. मग आता सूचना काढायला तर सरकारकडे हे मसुदा जाऊन द्यावं लागेल ना. जाऊ द्यायचं मग हा गुन्हे ते घेतो म्हणले ना. हा ते मुख्यमंत्र्यांना बोलतो म्हणले आपण काय सांगितलं त्यांना म्हणजे ते क्लिअरच करतो नको लफडं खोटे गुन्हे दाखल केले पोरांवर. ते पोरण नसून कुणी पुण्याला कुणी इकड राजकारणातील लोकांना काही नावं देऊन त्यांना गुंतवलंय ही एक बाब. त्याचे काही पुरावेच नाहीयेत तरी गुन्हे दाखल केले ते 7 सारखे. नंबर 2 आंतरवालीत आम्हालाच मारलंय आमच्यावर 302 आणि 21 बय ही कोणावर दाखल व्हायला पाहिजे पोलिसांवर. ते मारले त्यांनी रेकॉर्ड तुमच्या जवळ आहे आमच्याजवळ नाही तुमच्याजवळ रेकॉर्ड आहे. ठीक आहे आमचे गुन्हे मागा नाही घ्यायचे तुम्हाला आंतरवालीचे नका घेऊ. त्यांचे 200-300 पोलीस त्यांच्यावर 307-21 बस गुन्हा दाखल करून अटक करा. नसता आमच्या खोटे घेतलं मग आम्हीच मार खाऊन राहावं. तुमची काही बहीण आहे ना ती काय सरकारचीच आहे ना तिच्यावर जर गुन्हे दाखल होते असं कसं होऊ शकतं. आणि राज्यातले जे गुन्हे आहेत हे गुन्हे प्युअर खोटे करून दुसरेच गेलेत. हे राजकारणी करून गेले. याने त्याचं कार्यालय फोड त्याला लगेच फोन केला मोठं कार्यालय फोडा ते मला हाणन त्याच्या कार्यालय गोटे येतो कार्यकर्ते त्याच्या दोन्हीचे एकत्र आले. ते म्हणले त्याचं तर काय धुरा तेले चाबरा जाऊन येते घरात धुरू काढायला होतो म्हणून दोन्हीला त्याला गोटे आणले. तिने एकत्र आले पुन्हा म्हणले मग त्याचं त्याला हाना म्हणजे एक गाव होतं उदाहरण सांगतो. एक गाव होतं त्या गावात दरवर्षी कावडीला भांडणं व्हायची. कावडी असतात ना आपल्याकडे कावडी पाणी आणायला गोदावरीला जाण्याने यात्रा असते त्या कावडी हमेशा भांडणं व्हायची. पण ते गाव कवाच येतच नसायचं भांडणाला पुढचं. पण डोकेबाज असतात काही काही भाजप सारखे म्हणजे भाजपने भाजपच्या मंत्र्यासारखे भाजप चांगलं पण काही मंत्री काबरे जाऊन भाजपला दोन काय तसं ते कधी ऐकतच नसायचं बा. मग त्याने आरडे केले डोकं लावलं म्हणजे आता डोकं लावा म्हणले त्या पाटला त्या गावातला पाटील आहे ना त्याला गोटा हाणा एक आणि त्या पाटला इकडच्या पाटील एक गोटा हाणा.